नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चित्रपट म्हणलं की तंत्रज्ञ आले, कलाकार आले, त्याच्यामध्ये महत्त्वाची बाजू असते कार्यकारी निर्माते. आज आपण अशाच एका कार्यकारी निर्मात्याला भेटतोय. संजय ठुबे यांना, की ज्यांनी 4 दशकापेक्षा अधिक काळ काम केलेलं आहे. जवळजवळ त्यांचे 70हून जास्त मराठी चित्रपट असतील, जाहिराती असतील, मालिका असतील, वेब सिरीज असतील, इव्हेंट असेल, नाटक असतील, म्हणजे भरपूर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांच्याशी खास गप्पा मारूयात आपल्या कला भ्रमंती पॉडकास्टमध्ये. सर नमस्कार. 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 तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या कला भ्रमंती पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तर सर, जवळपास 4 दशकापेक्षा जास्त तुम्ही काम केले. म्हणजे मी तुमच्यासोबत खूप काम केलेलं आहे. जवळजवळ 25 वर्ष मी काम करतोय आणि हे काम करताना म्हणजे तुमचे अनुभव, तुमचं काम हे पाहिले. पण हे करताना म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन कंट्रोलर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून तुम्ही वेगळ्या माध्यमातून गेलाय. तर याची नक्की सुरुवात कशी झाली? म्हणजे नक्की तुम्ही कुठले आहात आणि कसे काय या क्षेत्रामध्ये आलात? मी खरं तर जुन्नर तालुक्यातला आणि हे आमचं गाव. त्या गावातनं मी शिकायला म्हणून आलो पुण्यामध्ये. बरं 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 खरं तर माझं प्राथमिक शिक्षण ठाण्यात झालं. हम्म. 11वी मी अहमदनगरला गेली. बरं बरं 12वी फर्स्ट इयर मी ओतूरला गेलं आणि सेकंड इयरपासून पुण्यात आलो. आणि मला आठवतं की माझ्या आयुष्यात 5-7 वर्षाचा असेल त्यावेळेला मी पहिलं नाटक केलं. बरं साडीचा पडदा लावून वगैरे ते. आणि तेव्हापासून मला आवड आहे. म्हणजे मी शाळेच्या लेवलला सुद्धा आमच्या मित्रांना घेऊन नाटक बसवलं होतं. एक छोटंसं नाटिका ती मीच लिहिली होती आणि मीच बसवली होती. शेंडी धरा असं त्या नाटिकेचं नाव होतं, मला अजून चांगलं आठवतं. आणि आमच्या शाळेतल्या पोरांनी ती अतिशय चांगली केली. आणि माझे जे मामा आहेत ते गावातल्या नाटकांमध्ये भाग घ्यायचे. बरं त्या एका नाटकाने मी एवढा प्रभावित झालो की मी त्याच वेळेला ठरवलं मला नाटकच करायचं, दुसरं काही करायचं नाही. बरं मग त्या अनुषंगाने शाळेत, कॉलेजमध्ये हे पुढे पुढे जात राहिलं. समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय हे माझं इथलं पुण्यातलं कॉलेज. तिथे नाटकाची काही पार्श्वभूमी नसताना मी तिथे पुरुषोत्तम करंडकामध्ये भाग घेतला. आम्हाला कुणी पैसे दिले नाही, फक्त आमचे जे शिक्षक आहेत त्यांनी वर्गणी करून आम्हाला ती एकांकिका बसवायला पैशाची मदत केली. बरोबर ते चांगलं चाललं. पण तिथनं पुढे मी ते नाटक बसवायला जायचो आणि 3ऱ्या वर्षातच आमची एकांकिका नवामध्ये गेली, पुढच्या वर्षी नवामध्ये गेली. आणि एक काळ असा आला की पुढे सांगायला लागले की अरे थांबा, अजून 9 डिक्लेअर करू नका, जेधे कॉलेजची एकांकिका व्हायची. बरोबर म्हणजे तो एक नाटकाचा किडा आहे, ते जे अंगात भिन्न असतं, हे तिथपासनं चालू झालं. मग तिथून पुढे मग मी शरद तळवलकर वगैरे अशा ग्रुपबरोबर नाटकाचं मॅनेजमेंट करायला लागलो. मग मॅनेजमेंट करता करता जो कोणी छोटा रोलचा कलाकार अवेलेबल नसेल त्याच्या जागेवर उभं राहायला लागलो. ते स्टेजचं डेअरिंग तिथनं यायला लागलं. आणि मग याच क्षेत्रात करायचं असं म्हटल्यानंतर माझे एक लेखक गुरु आहेत नाग करमरकर, ज्यांनी भरपूर चित्रपट लिहिले. तर त्यांच्या मदतीने मी एका दिग्दर्शकांकडे, बाबा पाठक ज्यांचं नाव, ज्यांनी संत वाहते कृष्णामाई, प्रपंच वगैरे अशासारखे चित्रपट केले होते. त्यांचा नवीन चित्रपट चालू होणार होता, वारसा लक्ष्मीचा. म्हणजे मध्ये थांबलेला होता पण पुढचं काम चालू होणार होतं. तर मला त्यांनी त्यांच्याकडं सहाय्यक म्हणून पाठवलं डायरेक्शनला. आता ऑलरेडी त्यांच्याकडे 4-5 मुलं डायरेक्शनला होतेच त्यांचे. पण नाना काकांनी पाठवल्यामुळं, ते दोघं मित्र असल्यामुळं त्यांनी मला ये म्हटले, तू माझ्याकडे, मी शिकवतो तुला. शिकवतो म्हणण्यापेक्षा त्यांनी ते प्रेमाने, आम्ही 4-5 जण आहोत, आता सगळे आपापल्या ठिकाणी मोठे आहेत,
समीर कवठेकर असेल बरोबर आहे. किंवा आमचा रत्न पारखी असेल, हो हो. संजय गोडबोले असेल, अशी आमची एक टीम होती आणि आमच्या सगळ्यांना ते पांड्या नावाने हाक मारायचे. असं पांड्या तू हे कर, पांड्या तू कर, असं हे चालायचं त्यांचं. पण त्यांनी जी काही कामं सांगितली ती कामं मला पुढे जाऊन असं समजलं की मी ती प्रोडक्शनची कामं करत होतो. बरं बरं. म्हणजे त्यात डायरेक्शनचं काही हे खास नव्हतं. त्यानंतर दुसरी फिल्म मला मिळाली राम गबाले सरांची. त्यांच्याकडे मी असिस्टंट म्हणून गेलो. त्यांनी पाहिलं की तिथला जो प्रोडक्शन मॅनेजर होता तर त्याला मी बऱ्यापैकी मदत करतोय आणि हे करतोय आणि त्यांनी मग मला घेतलं की तू प्रोडक्शनचं काम चालू कर, जे पुण्यामध्ये फार कोणी नाही आहेत आणि तू ते उत्तम करतोस. मी हसलो तर ते म्हटले का हसलास? म्हटलं उत्तम मी प्रोडक्शनचं काम करतो याचा दुसरा अर्थ असा होतो की मी डायरेक्शन मध्ये चांगलं करत नाही. ते म्हटले बरोबर आहे, तुला डायरेक्शन मध्ये फार गती नाही. म्हणजे त्यांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं. बरोबर आहे. आणि मला या क्षेत्रात टिकूनच राहायचं होतं आणि या पद्धतीने मी माझा श्री गणेशा प्रोडक्शन मध्ये तिथनं पुढं मग मला फक्त प्रोडक्शनसाठीच बोलवणं येत राहिलं. वा वा. म्हणजे कोणीतरी सांगावं लागतं की तुमचा नक्की कल कुठला आहे. हो, मग ते सांगणं हो, खूप हो. गरजेचं आहे. म्हणजे तसा गुरु मिळणं खरं हे असतं की बरोबर आहे. तुमची धाव कुठपर्यंत आहे हो हो. हे ते गुरुनी सांगितलं तर ते लवकर, नाहीतर मी भरकटत राहिलो असतो. बरोबर आहे. नाही ते योग्य वेळी योग्य गार्डन दिलं की माणूस त्या ट्रॅक वरती येतो. करेक्ट, एक महत्वाची गोष्ट आहे. करेक्ट. आणि सर आता म्हणजे हे साधारण कधी 1980 85 हे 85 नंतर नाही 86 ला 86 नंतर. 86 ते 90च्या दरम्यानची बरं गोष्ट आहे. बरं बरं. 90च्या काळात सर की दशकात जेव्हा तुम्ही काम सुरू केलं तेव्हाची मराठी चित्रपटाची निर्मितीची व्यवस्था किंवा त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काय मोठे बदल तुम्हाला जाणवत आहेत सध्याच्या काळात? त्यावेळेला फार व्यावसायिकता नव्हती. म्हणजे बरोबर. रूढार्थाने आपण व्यावसायिकपणे आपण खूप हे झालो होतं असं म्हणतो, तर तसं नव्हतं. आता मी जो बाबा पाटकांचा जो चित्रपट केला वारसा लक्ष्मीचा, त्यावेळेला पाहत होतो त्यांच्या घरचे सगळे लोक तिथं होते टीममध्ये. बरोबर. त्यांच्या मिसेस आजी ज्या होत्या त्या, त्यांची मुलं, त्यांच्या मुली वगैरे, ते हे सगळे मिळून स्वयंपाक करायचे टीमचा. वा. सगळे आम्ही बसायचो, खाली पंगत मांडायचो, बरोबर. कोणी कुणाला वाढायचं काय किंवा स्पेशल वाढपी वगैरे असे तिथे कोणी नव्हते. म्हणजे ह्या पद्धतीने आणि मग ती आपुलकी तुम्हाला शेवटपर्यंत असायची. मग तुम्हाला पैसे जरी कमी मिळाले किंवा वेळेत नाही मिळाले तरी चालायचं, पण तुम्हाला त्या घरातलं स्थान असायचं. म्हणजे आमचं स्थान त्या म्हणजे माझ्या बाबतीत तर मी एवढा काय सुदैवी म्हणायला पाहिजे की सगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी माझ घरात शिरलेलो आहे. म्हणजे बरोबर. प्रोड्युसर जरी कोणी असतील तरी मग आता समजा जोग सर आहेत तर जोग मॅडमशी माझे चांगलं हे व्हायचं. म्हणजे हक्काचा माणूस म्हणून आपलं हक्काचा माणूस म्हणून सगळ्या म्हणजे फक्त प्रोडक्शन पुरतं मर्यादित असं ठेवलं नाही. असे खूप जुने निर्माते आहेत की ज्यांच्यासोबत या पद्धतीने मी काम केलं, त्यांनी मला या पद्धतीने आपलंसं केलं. बरोबर. आणि त्यानंतर मग ही परिस्थिती बदलत गेली, त्याचं शोरूम म्हणजे किंवा कॉर्पोरेट व्यावसायिकता आली. आणि आता तर असं आहे, माझं काम झालं, मी चाललो, तुमचं तुम्ही बघा. बरोबर आहे. मला इथे माझी जी पोझिशन आहे, मला ही खुर्ची पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. ती तुम्ही कुठून आणता मला माहिती नाही, पण ती पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. खुर्ची नाही, स्टूल चालेल का, हे चालायचं तसं. आता एकाच्या ऐवजी 3-3 ऑप्शन लागतात. आता ते आहेत. आता सर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, प्रोडक्शन कंट्रोलर किंवा प्रोडक्शन मॅनेजर, आता वेगवेगळी नावं आहेत, पण ह्या नक्की कसं विभागून घेतलं जातं किंवा नक्की याला काय म्हणतात? तर तुम्ही याची नक्की सविस्तर माहिती काय द्याल याची? नाही, खरं आहे, आपल्याकडं मराठीमध्ये प्रोडक्शनला सध्या कोणी आला तरी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, कार्यकारी निर्माता असंच स्वतःला संबोधतात. बरोबर. ज्यांनी एकही फिल्म केली नाही, ज्यांनी कुणाकडे असिस्टंटशिप केली नाही, ते आता आपण पाहतो नवीन नवीन चित्रपटाला नवीन कोणीतरी घरातलंच असतं कार्यकारी निर्माता असं नाव लावतं. पण ते अजून खरं सांगायचं तर मी सुद्धा कार्यकारी निर्माता होऊ शकलेलो नाही. कारण कार्यकारी निर्मात्याच्या जबाबदाऱ्या त्या एवढ्या आहेत की प्रोड्युसर नसला तरी चालतो, पण प्रोड्युसर नंतर जी मोठी पोस्ट आहे ती कार्यकारी निर्मात्याची. त्याचे अधिकार खूप आहेत. तो डायरेक्टरला सुद्धा काही वेळेला थांबवू शकतो.
बरोबर. हा. त्यालाही तो हे करू शकतो. पण त्याच वेळेला हम्म, हम्म. कार्यकारी निर्मात्याने त्या बजेटच्या नुसार जर कुठे गाडी अडली हा, हा. फायनान्समुळं, बरोबर. तर तो सुद्धा उभा करण्याचे प्रयत्न त्याला करावे लागतात. ते Yes. प्रोड्युसरवरतीच अवलंबून राहून चालत नाही. मग हम्म. त्याने तो निधी उभा करणं सुद्धा आवश्यक असतं. अरे वा. म्हणजे अंतिमतः एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम असं असतं की आपली फिल्म, आपलं प्रोजेक्ट थांबू नये, हो हो. हे त्याचं असतं. प्रोडक्शन कंट्रोलर त्यानंतरची पोस्ट येते. हम्म, हम्म. तो एकूणच सगळे जे तुम्हाला ज्या प्रोडक्शनसाठी लागणारे विभाग आहेत हम्म, हम्म. त्याची माणसं जमा करणं, बरोबर. प्रत्येकाचे HODs जमा करणं, हम्म, हम्म. हे त्याचं काम चालू होतं. आणि त्याचा कंट्रोलर झाला हा शेवटपर्यंत असत नाही. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तुमचं लिखाण चालू होण्यापासनं हम्म, हम्म, हम्म. तर त्या फिल्मचे राईट्स विकण्यापर्यंत, बरोबर. हा. म्हणजे बजेटचे जे 2 भाग असतात, एक खर्चाचा असतो आणि एक इन्कमिंगचा असतो. हम्म, हम्म, हम्म. तर त्या इन्कमिंगचा शेवटचा पैसा मिळेपर्यंतची जबाबदारी एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची असते. म्हणून म्हटलं मराठीत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अजूनही मी सुद्धा होऊ शकलेलो नाही एवढ्या प्रोजेक्ट नंतर. बरोबर. त्यामुळे हसतो फक्त की ज्या वेळेला कार्यकारी निर्माता नाव पाहिलं की थोडंसं हसायचं आणि सोडून द्यायचं, एवढंच आपल्या हातात आहे. त्यात मग प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी ऑन स्पॉट असते. बरोबर. हा. जे काही तुम्ही आखलेलं आहे शूटिंगच्या हा, काळात सगळं तर जे काही. हम्म. तुम्हाला शूटिंग कालावधीत ते व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी प्रोडक्शन मॅनेजरची असते. त्याची जबाबदारी शूटिंग संपलं की संपते, बरोबर. त्याला पुढे काही करावं लागत नाही. हम्म, हम्म. पण कंट्रोलरला मग पुढे ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंत सुद्धा करून घ्यावं लागतं. आणि ह्या सगळ्यावर ते देखरेख करून ते पार पाडून देण्याचं काम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं असतं. सर, एखादा चित्रपट म्हणजे कागदावरच्या स्क्रिप्ट पासून तर डायरेक्ट चित्रपट रिलीज होतो किंवा अनुदानापर्यंत, मग ह्याच्यामध्ये कार्यकारी निर्मात्याची नक्की भूमिका काय आहे की त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे? चांगलं आहे. खरं कार्यकारी निर्माता हा त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती असलेला असावा लागतो. म्हणजे त्याला असायलाच पाहिजे असं बरोबर. असं माझं मत आहे. हम्म, हम्म. तर तुमच्या लिखाणापासून, आता लिखाणात सुद्धा काही वेळेला काय होतं, काही मुद्दे असे येतात, हम्म. बजेट मला माहिती असतं. आता बरोबर. मला आठवतं की एक स्क्रिप्ट वाचायला आलं होतं, एक निर्मात्यांनी दिलं होतं, मला ही फिल्म करायची आहे, हम्म, हम्म. तर तुम्ही वाचा आणि मला सांगा. मी स्क्रिप्ट वाचलं. हम्म. त्या स्क्रिप्टमध्ये पहिला सीन होता की प्रेमी युगुल, हिरो हिरोईन हे धरणाच्या खाली गप्पा मारत बसलेले आहेत. बरं. असं तो बाकी रंगवलेलं होतं याचं सगळं. आणि त्याचा दुसरा सीन होता की धरण फुटतं. अच्छा. मग मी प्रोड्युसरला धरण फुटण्याची किंमत किती जाते ते सांगितलं. हा, हा. म्हणून प्रोड्युसरने सांगितलं की तो सीन कट करा. बरोबर. हा. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल आहे ना, हम्म, हम्म, हम्म. की लेखक लिहितात ते त्यांचं काम आहे तसं लिहिणं, त्यांना ते फुलवणं त्यांचं काम आहे. बरं. पण ते प्रॅक्टिकलमध्ये हम्म. कितपत शक्य आहे, हो. कार्यकारी निर्मात्याला ते भान ठेवावं लागतं. काही वेळेला सीन्स तुमचे विमानतळावर घडणारे जे असतात हा, हा. ते आपण ST स्टँडवर आणून ठेवू शकतो. बरोबर आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला चालवावं लागतं. ते भान कार्यकारी निर्मात्याला असावं लागतं. आणि त्यामुळं त्याने त्या वेळेला ते इनपुट्स हम्म, हम्म. ते द्यावे लागतात. डायरेक्टरला द्यावे लागतात, ते लेखकालाही द्यावे लागतात. बऱ्याच वेळा दिग्दर्शक किंवा निर्माता नवीन असतो, मग त्याला गायडन्स शेवटी तुमचाच असतो. असायला पाहिजे, म्हणजे असायला कार्यकारी पाहिजे. निर्मात्याने दिला हो, पाहिजे हो, तो आहे. बरोबर. शूटिंग होतं, नंतर मग पोस्ट प्रोडक्शन असेल, रिलीज पर्यंत हा, म्हणजे तुमच्यापर्यंत हेच येतं. शूटिंग पर्यंत झालं. पण हम्म. पुढचं जे महत्वाचं आहे पोस्ट प्रोडक्शन आणि रिलीज. बरोबर. म्हणजे पोस्टला सुद्धा तुम्हाला ते कुठले स्टुडिओज करायचे आहेत काय हो. याचं एकदा ठरवलं, हम्म, हम्म. ते बजेटनुसारच ठरवावं लागतं शेवटी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण कार्यकारी निर्मात्याची आणखी एक महत्वाची जबाबदारी आहे की रिलीजचा प्लॅन त्याने प्रोड्युसरशी अगोदरच बोलून ठेवला पाहिजे. बरोबर. हा. आता काय होतं, आपल्याकडे दुर्दैवाने सगळे जे प्रोडक्शन मॅनेजर आहेत हम्म, हम्म. किंवा स्वतःला जे कार्यकारी निर्माता म्हणवतात, हे प्रोड्युसरला बजेट देतात, म्हणजे बजेट नाही देत, ते फक्त एक्सपेन्सेस शीट देतात हम्म, हम्म, हम्म. की किती खर्च येईल. बरोबर. आणि मग दिलाच इन्कम कसा होईल तर त्याचं काही ढोबळ मानाने त्याच्या काही फिगर टाकून देतात. इथनं एवढे मिळतील, तिथनं तेवढे मिळतील.
आणि तसं देतात. पण ते खरंच मिळणार आहे का? मग रिलीजच्या अगोदरपासनं मग तुम्हाला ती फिल्म बनवतानाच इन फिल्मिंग ब्रँडिंग कसं करता येईल हे बरोबर. कार्यकारी निर्मात्याने ठरवलं पाहिजे. लोकेशनचं काय ब्रँडिंग असेल कधी? लोकेशन ब्रँडिंग असतात. त्यानंतर खूप म्हणजे ब्रँडिंगला तुम्ही हो. तुमच्या याच्यात प्रत्येक ठिकाणी ते ब्रँडिंग करू शकता की तुमचा खर्च कमी होऊ शकतो. ते झालं शूटिंगच्या वेळेला. पण नंतर तुम्ही स्टुडिओच्या सोबत सुद्धा तुमचं टायअप करू शकता, बरोबर. जिथे तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागत नाही. म्हणजे को प्रोड्युसर किंवा सहनिर्माता याच्यामध्ये काही घेता येऊ शकतं आपल्याला. ते तुम्ही करताय का? ते तुम्ही करून देताय का? हे कार्यकारी निर्मात्याचं काम आहे. त्यानंतर तुम्हाला अनेक संस्था अशा आहेत. आपण कुठल्याही फिल्मला पहा, हिंदीला बरेचसे तुम्हाला आपण पडद्यावर दाखवतो की खूप पहिल्या 2-4 फ्रेममध्ये असंख्य लोगो असतात. बरोबर. ते लोगो कशासाठी असतात? त्यांचे काही ना काही इनपुट्स असतात आपल्याकडे. बरोबर. मग प्रत्येकाला पैसे देऊनच आपण घ्यायचं का? नाही, ह्या सहकारी तत्वावरती सिनेमा हां. करू शकतो आपण. तर ते लोगोंचं तिथे येण्यासाठी आपण काही ना काही त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण इन काइंडमध्ये आपण त्यांची सेवा घ्यायची असते. हे त्यांनी ठरवायचं असतं. आणि रिलीजला बेसिकली डिस्ट्रीब्युटर बरोबर कार्यकारी निर्मात्याचे रिलेशन चांगले असले पाहिजेत. एक्झिबिटर बरोबर कार्यकारी निर्मात्याचे रिलेशन चांगले असले पाहिजेत. त्याला हे गणित माहिती पाहिजे, डिस्ट्रीब्युटर म्हणजे कोण, एक्झिबिटर म्हणजे कोण, आणि कुठल्या थिएटरला आपला चित्रपट चालणार आहे. बरं, आपला सब्जेक्ट, क्राऊड किंवा Correct. विषय कुठला आहे Correct. त्याच्यावर हे सगळं माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याच कार्यकारी निर्मात्यांनी किंवा निर्मिती व्यवस्थापकांनी लक्षात घ्या, कुठल्याही माणसाचे अगदी साध्या स्पॉट बॉय पासून जर आपल्याला काही सुचवलं तर ते ऐकून घ्या. कारण तो सुचवतो, त्याचा स्वार्थ काही नसतो. त्यातनं तुम्हाला काही ना काही इनपुट्स मिळतातच. तर असेच मी पाहिलेले आहे, आपले चाफळकर आहेत सिटी प्राईडवाले, एवढे अनुभवी आहेत ना, ते सरळ सांगतात, तुझा पिक्चर कोथरूडच्या थिएटरचा नाही रे, तिकडे अभिरुचीला टाक, तिकडे चालेल, सातारा रोडला टाक, तिकडे चालेल. पण त्यांचं हे म्हणणं बरेचसे निर्माते ऐकत नाहीत. त्यांना तो तिथे लावायचाच असतो. किंवा ते सरळ सांगतात, तुझा कोथरूडला चालणारा पिक्चर आहे, तिकडे लक्ष दे, तिकडे जाहिरात कर. बरोबर. म्हणजे हे इनपुट्स देणं जे असतं ना, हे ते लोक देतात आणि दुर्दैवाने आम्ही ऐकत नाही. पण मी त्यांचं पाहिलं, 80% सक्सेस त्यांनी सांगितलेला आहे की ते बरोबर झालं, की नाही तो तिथे चालत चित्रपट, पण तो दुसरीकडे चालतो. हे म्हणून म्हटलं की कार्यकारी निर्मात्यांनी हे ऐकायला पाहिजे. कारण शेवटी ते लोक अनुभवी असतात, त्यांचे अनुभव सांगतात, ते डेली तिथे असतात, कुठला पिक्चर चालेल कुठलं नाही, बरोबर, कुठल्या काळात चालेल. आता बाळासाहेब सरपोतदार म्हणून होते, एक्झिबिटर डिस्ट्रीब्युटर होते. ते त्यांचं तर ऐकलं, ते ट्रायल शो पाहिजे, 4 आठवडे चालणार पिक्चर बस, किंवा 25 आठवडे करणार, हे ते सांगायचे. आता सर, एवढं काम केल्यानंतर म्हणजे एखादा कुठले अनुभव आहेत का, की म्हणजे चित्रपट शूटिंग, निर्मिती किंवा रिलीजिंगच्या काळातले, की हा अनुभव मला सांगावासा वाटतो किंवा तो खूप मनात राहिलेला आहे? तो नाही, अनुभव असे प्रत्येक चित्रपटात प्रत्येक चित्रपट आपल्याला नवीन अनुभव देऊन जातो. म्हणजे असा हे अथकपणे चालणारं शिक्षण आहे. कुठल्या चित्रपटाला कुठलं आव्हान येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे आपण, ते प्रत्येक प्रोडक्शनच्या माणसाचं काम असतं. असे अनुभव खूप आहेत, त्याच्यावरती एक आपण स्पेशल एपिसोड करू शकतो. एवढे अनुभव आहेत, प्रत्येक चित्रपटाचे वेगवेगळे अनुभव आहेत. त्यामुळे एखाद्या चित्रपटाचं सांगावं असं मला वाटत नाही. नाही, त्या काळात तरी आता म्हणजे तुम्ही आता 90च्या काळामध्ये म्हणजे अमोल पालेकर असतील, संजय सुरकर आहेत, गजेंद्र अहिर आहेत, आता नंतर पुष्कर जोग, अशा वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत, वेगवेगळ्या कथेसोबत तुम्ही काम केले, वेगवेगळ्या टेक्निकसोबत काम केलेलं आहे. तर त्या दिग्दर्शकानुसार प्रोडक्शनची कामाची पद्धत कशी बदलते का, किंवा म्हणजे तुमची पद्धत किंवा प्रोडक्शन हाऊसचं वेगळं, म्हणजे असं काही होतं का, त्याचा ताळमेळ कसा तुम्ही साधता? होतं ना. आता संजय सुरकरांनी मॅक्झिमम चित्रपट केले स्मिता तळवलकरांचे, म्हणजे अस्मिता चित्रचे. तर त्यांची एक पद्धत होती स्मिताताईंची,
ते लेखकाला सगळ्या टीमच्या समोर कथा सांगायला लावायचे किंवा बरं. स्क्रिप्ट ऐकवायला लावायचे हं, हं. आणि मग कुणाचे इनपुट्स आले तर ते घेऊन हे करायचे. तू तिथे मी या चित्रपटाची कथा शन्ना नवरेंनी अशी सांगितलेली होती. हं. आणि आपला स्पॉट का ड्रेसचा एक माणूस बसला तो असं त्यांनी केलं. हं. त्यांनी थांबवायला सांगितलं शन्ना नवरेंना, लक्षात घ्या या माणसाला आळस आलेला आहे. बरोबर आहे. हां. तिथनं चेंज करायला लावलं. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं. आम्ही सगळ्यांना घेऊन ते एकत्र हां. काम करायचं. तर बरेचसे लोक आहेत. आता गजेंद्र अहिरे, संपूर्ण स्क्रिप्ट हे त्यांच्या डोक्यात असतं. हो. तिथे ऑन पेपर तर असतंच, पण प्रत्येक सीन टू सीन हं, हं, हं. आणि ॲज अ डिरेक्टर प्रत्येक फ्रेम टू फ्रेम कशी जाणार आहे, काय आहे काय. म्हणजे मी त्यांना पाहिलं की ते सरळ सांगायचे कॅमेरामॅनला, नको घेऊ हा शॉट, मी नाही लावणार आहे, हो. एडिटला मला नाही बसत तो. खूप शॉर्ट आहे त्यांचं काम. म्हणजे आणि जरी हट्टाने घेतला तरी मी पाहिलं, त्यांनी दाखवलं की हा एडिटिंगला जात नाही शॉट, हं. हा घेतलाय मी पण नाही जात. बरोबर. म्हणजे हे त्यांच्या डोक्यात असायचं. नवीन स्टाईलने पुष्कर जोगने केलेले आहेत. अमोल पालेकरांची ती दिग्दर्शनाची स्टाईल वेगळी होती. हं. ते म्हणजे काय म्हणतो आपण, नवीन कलाकारांमधलं टॅलेंट ओळखणारे होते ते. हो, हो, हो. आता बनगरवाडी या चित्रपटात जिथं मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हं, हं, हं. त्या चित्रपटात पहा ना, चंद्रकांत कुलकर्णी हो. आहे, नंदू माधव आहेत. बरोबर. म्हणजे जे कोणी घेतले होते ते सगळेच्या सगळे आत्ता अतिशय चांगले ॲक्टर म्हणून ओळखले जातात. नक्की, नक्की. मराठी स्टार आहे की नाही आपण तो भाग वेगळा आहे, पण त्या चित्रपटातले जे सगळी को ॲक्टर म्हणू आपण, हं, हं. ते आज अतिशय चांगल्या पद्धतीचे ॲक्टर म्हणून या इंडस्ट्रीत नाव पावलेले आहेत. बरोबर. हं. आता हे झालं त्या काळातलं. आता मधल्या काळात आपण बरंच काम केलं. म्हणजे सासवडलाच आपली मध्ये ओळख झाली. हो, मी छोटे-छोटे शॉर्ट फिल्म त्या करत होतो. एका जाहिरातीत मला वाटतं शेतीविषयक पाहिजे जाहिरातीची होती. हां. सासवडमध्ये ओळख झाल्यानंतर म्हणजे आपण फकाट किंवा आता बरेच सिनेमे आपण एकत्र केले. आता श्रेयस जाधव त्यांच्यासोबत मी पण काम केलं. म्हणजे मी पण सचिन असेल, फकाट असेल, छुमंतर असेल किंवा आता त्यांचा डंका हरी नामाचा. तर ही तरुण पिढी आहे. मग ह्यांच्यासोबत काम करताना नक्की काय अनुभव तुम्हाला, म्हणजे काही गोष्टी शिकता येतात, तुमचे मार्गदर्शन त्याला लाभतं. मग ह्यातून काही अनुभव किंवा कसं वाटतं या नवीन पिढीशी काम करताना आता? खरं सांगायचं तर नवीन पिढीशी जुळवून घ्यावं लागतं. अच्छा. हां. नाही म्हटलं तरी ज्या पद्धतीत काम करत आलो, हं, हं, हं. आता एकतर फास्ट आहे पिढी, हो, हो, हो. फोकस्ड आहे. हं, हं. त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं ते. म्हणजे श्रेयस जाधव सारखा ज्या वेळेला नवीन दिग्दर्शक आहे, हं. तो म्हणतो त्याने फ्री हँड दिलेला आहे, पण नंतर तो सांगतो माझा मेकअप पण ठरलेला आहे, अच्छा. हां. माझा आर्ट डायरेक्टर ठरलेला आहे. हां, हां. म्हणजे जवळजवळ सगळी टीम ठरलेली असते. बरोबर. हां. पण ते एक वेगळं आव्हान म्हणतो ना आपण, बरोबर. हं. की श्रेयसचं मी पाहिलं. त्यांनी म्हणजे मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. प्रवीण मानखेडे आहेत, हो, हो, हो. संजय डावरा आहेत, हं. क्षितिज कुलकर्णी आहे. क्षितिज कुलकर्णी आहे, किंवा असे सगळे पुण्यातले मॅक्झिमम प्रोडक्शन मॅनेजरच्या सोबत त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत. बरोबर. आणि मला ते खूप आवडलं, हो, 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 हो. की एकाच्याच म्हणजे पूर्वी कंपनी सिस्टीम असल्यामुळं ते सगळे त्यांची टीम ठरलेली असायची. हं, हं, हं. पण असं कोणीतरी निर्माता आहे, मला या वेगळ्या माणसांबरोबर काम करायचं हो, आहे. हो. त्याने चांगलं आहे ना ते, की त्याने तुमचे वैचारिक पद्धत बदलत जाते. तुमची काम करण्याची स्टाईल प्रत्येकाच्या वेगवेगळी असल्यामुळं बरोबर. ते वेगळं पण प्रत्येक वेळेला येतं. दिसतं. सर आता मोठ्या कलाकारांसोबत काम करताना म्हणजे विक्रम गोखले असतील किंवा आपल्या मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, सचिन खेडेकर, प्रोडक्शन टीमला कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते त्या काळात, किंवा ते तुम्ही कसं हँडल करता ते सगळं? खरं सांगायचं तर मी जेव्हापासून काम करतोय हं, हं. तेव्हापासून हे मराठीत फार कोणी असं हे केलं नाही. हे जे नावं आहेत ते हां, मग त्यावेळेस काय तसं स्टारडम किंवा असं काही नाही, सुरुवातीच्या नाही. ह्याच्यात? म्हणजे हां. यांच्या गरजा सुद्धा आहे ना एक बेसिक लिमिटेड असायच्या. आणि
त्या फुलफिल केल्या की ते खुश असायचे अच्छा अच्छा. हा. की मला म्हणजे व्हॅनिटी सारखी जी गरज आत्ता आहे बरोबर. त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला एक साधी कुठली रूम जरी असेल हम्म, हम्म, तरी त्यांना चालायची. बरोबर आहे. हा. तेवढीच प्रायव्हसी पाहिजे असायची त्यांना थोडीशी. हम्म, हम्म. आणि तेवढंच की मला फार कोणी तुम्ही हे करा असं नव्हतं. अच्छा. ही सगळी नावं आणि विशेषतः मराठीमध्ये अजूनही ते फार मला दिसत नाही तो हम्म, हम्म, हम्म. टँट्रम किंवा स्टारडम जो आहे तो हे लोक आपण काय म्हणतो एक परिवारासारखे अजूनही आहे. राहतात. बरोबर. पण हे पा ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर मला ते ज्या पोस्टवर आहेत ज्या लेवलवर आहेत हम्म, हम्म. त्यांचं ते राहणं सांभाळलंच पाहिजे ना मी. बरोबर. म्हणजे तेवढं आता मी या सगळ्यांना काय पर्सनली रिक्वेस्ट करायचो की तुमचा मेकअप मन तुमचा बॉय हे नका आणू, मी तुम्हाला ते चांगलं पुरवतो. बरोबर. आमचा मेकअपवाला चांगला आहे, तुम्हाला मी माझा स्पॉट बॉय एक स्पेशल तुमच्यासाठी देतो. हम्म, हम्म, हम्म. आणि ते ऐकायचे करायचे. माझं काय व्हायचं की प्रोडक्शनचं बजेट त्या पद्धतीने कमी व्हायचं. बरोबर. बरोबर. पण ते लोक ऐकायचे आणि आमचे लोक पण चांगले काम करायचे आणि ते खुशही व्हायचे. काही ॲक्टरने तर त्यातलेच लोक मग पुढे कंटिन्यू केले की माझा बॉय म्हणून काम कर, हो, माझा हो. मेकअप म्हणून काम कर. बरोबर. बरोबर. असंही घडलेलं आहे. एखाद्या चित्रपटाचे बजेट, कलाकारांचे डेट्स, लोकेशन आणि शूटिंगचं शेड्यूल या सगळ्यांचा समतोल राखताना सर्वात मोठा ताण कोणत्या गोष्टीचा असतो नक्की? म्हणजे कसं प्रेशर असतं त्या सगळ्या गोष्टी? नाही, आता जर मोठे कलाकार असतील तर नॅचरली त्यांच्या डेट्सनुसार शेड्यूल बनतं. बरोबर. मग काही वेळेला तुम्हाला त्यांची एखाद्या कलाकाराची डेट आहे हम्म. आणि ती 2च दिवस येतो समजा तुमच्याकडे आणि 2 दिवसात तुम्हाला त्याचे 4-5 लोकेशनवर करायचं. शूट करायचे. हो. तर ते शूटिंगच्या लोकेशनच्या परमिशनपासून बरोबर. ॲक्च्युली शूटिंगच्या दिवसापर्यंत शूटिंगच्या त्या टायमिंगपर्यंत तुम्हाला अतिशय अलर्ट राहावं लागतं. 2 दिवसात 5 लोकेशन त्यांचे सीन्स कंप्लीट करावे लागतात. त्यामुळं एक लोकेशन ते दुसऱ्या लोकेशनवर जे जाण्याचा कालावधी असतो, हम्म, हम्म. रॅपअप करा, पुन्हा मांडा. तर बरोबर. त्यासाठी अलर्ट राहावं लागतं. तुम्हाला डायरेक्टर बरोबर बोलावं लागतं, तुम्हाला कॅमेरामनच्या सोबत बोलावं लागतं, तुम्हाला तुमच्या लाइटिंग टीमच्या सोबत बोलावं लागतं. काय शिफ्टिंगला वेळ किती लागेल हां. किंवा काय? मग अशा वेळेला काही वेळेला काय होतं की तुमचं एवढंच लाइटिंग आहे, नाही तर पुढचं लाइटिंग तुमचा एक असिस्टंट आहे ना, बरोबर. तो पुढचं करून घेऊ शकेल का? हम्म, हम्म. मग स्पेशली आपण काय करायचे, एक गाडी मॅनेज करायची त्यावेळेला कुठली तरी. निम्म सामान पुढे गेलेलं असतं ना, बरोबर आहे. त्याचं काही ना काही पुढे त्यांनी लाईट्स किमान ठेवलेले असतात तिथं, उतरवणं वगैरे हे ते वेळ वाचतो आपला. वेळ वाचतो तो आणि काम लवकर चालू होतं. मला आठवते की फकाटच्या वेळेस तुम्ही बऱ्याच वेळा सांगायचं की म्हणजे आर्ट डिरेक्शन विषयी बरंच तुमचं कंट्रोलिंग असायचं की लोक किती आहेत, करेक्ट. सामान कुठे पोचले का, सेट लावलाय का, काय अडचण आहे का. म्हणजे जरी मी सर्व काही करत असलो, विनय होते आपले जवळगीकर, मग छान काम झालं त्यावेळेस तुमचं कंट्रोलिंग प्रत्येक गोष्टीवरती असायचा. दुसरी गोष्ट अशी आहे की आता चित्रपटांबरोबर तुम्ही टीव्ही मालिका केलेल्या आहेत, जाहिराती केलेल्या आहेत, काही नाटकं मध्ये काम केले, कॉर्पोरेट फिल्म केलेत. या सगळ्या माध्यमामध्ये काम करण्याचा अनुभव म्हणजे वेगळा कसा, किंवा माध्यमं कशी वेगवेगळी आहे? तुम्ही ते प्रोडक्शनचं काम करताना कसं ते हँडल करता? फिल्मला तुम्हाला एक लिमिटेड बजेट असतं. बजेट सगळीकडेच बजेट असतंच ते, काही ना काही. जाहिरातीला थोडंसं तुम्हाला थोडं चांगलं बजेट असतं. अच्छा, कारण ती जाहिरात तुम्हाला दाखवायची दाखवायची चकाचक असते. दाखवायची म्हणजे असेल, कमी वेळात दाखवायची असेल. तुम्ही कसं लोकेशन वगैरे हे ते फिल्मला कॉम्प्रोमाइज करू शकता. हो हो हो. जाहिरातीत तसं नाही. तुम्हाला तसा सेट लावा ना, असं ते सांगतात. काही सेट लावला सेकंदापुरतं जातो, काम काही असतं. सेकंदापुरतं. तेवढं तो फरक तिथे असतो. थोडासा फ्री हँड असतो. अच्छा. पण बाकी सिरियल फिल्मला सुद्धा मग त्यानंतर फिल्मला जरा बऱ्यापैकी बजेट आणि ते थोडंसं हे केलं जातं. पण ज्या मालिका आहेत, मालिकांना टार्गेट असतं. एका दिवसात 1.5 एपिसोड वगैरे. त्यामुळे त्या पद्धतीनेच डायरेक्शन आणि प्रोडक्शनला काम करावं लागतं की एक लोकेशन तुम्हाला म्हणजे मालिकांमध्ये स्वस्तातली लोकेशन शोधणं एक टार्गेट असतं की आणि त्या लोकेशनवाल्यांना पटवावं लागतं की महिन्याभरात आम्हाला तुमचे 10 दिवस लागणार आहेत वगैरे. हे काम वेगळं असतं तसं. आणि नाटकाचं काय, नाटकाचं जोपर्यंत तुमचं नाटक उभं राहत नाही
तोपर्यंतच थोडंसं टेन्शन असतं. अच्छा. एकदा नाटकाचे प्रयोग चालू झाले की मग फक्त मॅनेजमेंटचं त्या प्रयोगाच्या नुसार मॅनेजमेंट करावं लागतं, एवढंच आहे. बरोबर. यातला फरक हा आहे. आता आणखी प्रिस्क्राईब पुढे झालंय ते OTT प्लॅटफॉर्मला. हो. तिथं आणखी म्हणजे तुम्हाला थोड्या अवधीत अतिशय चांगला हे द्यावं लागतो. त्याचं टेकिंग सुद्धा फास्ट झालेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. ते असं रेंगाळत राहत नाही, काही नाही. तुम्हाला हम्म. तेवढं पटकन पुढे जावं लागतं. त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे हा फरक आहेच आहे आणि सगळीकडे तो कायमस्वरूपी राहणार आहे इथून पुढे. आता चित्रपट निर्मितीमध्ये प्रोडक्शन टीम अनेकदा म्हणजे पडद्यामागेच असते. प्रत्यक्षात सेटवर काही सुरळीत चालण्यासाठी त्यांची भूमिका मोठी असते. मग त्या भूमिकेविषयी म्हणजे असं काही अनुभव आहेत का की तुमच्या करिअरमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रोडक्शनच्या दृष्टीने खूप काही म्हणजे हे झालं, काहीतरी अडचण आली आणि ते तुम्ही सहजरित्या किंवा वेगळ्या पद्धतीने काही हँडल केली, असा काही किस्सा आहे का एखादा? खरं तर आमच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एक आमचा कॅमेरा अटेंडंट हार्ट अटॅकने गेला. बरं. तर अशा वेळेला काय होतं, निर्मात्यांची पंचायत होते हम्म, हम्म, हम्म. की एकीकडे कलाकारांच्या तारखा नसतात, हो. लोकेशन कम्प्लीट करून द्यायचं असतं हम्म, हम्म. आणि असं काहीतरी हे आलेलं असतं, हे अचानक येणार आणि अचानक आलेलं असतं. आणि नेमकं मी ती फिल्म आदल्या दिवशी सोडली होती. माझे आणि काही निर्मात्यांचे वाद झालेले होते अच्छा. आणि मी ती सोडलेली होती. पण मला जसं रात्री निर्मात्यांचाच फोन आला की अहो असं असं झालंय, काय करू शकतो. म्हटलं काही काळजी करू नका. मग ते पोलिसांना पाठवून, मग त्याचं पोस्टमार्टम करून, मग त्यांच्या घरी कळवून वगैरे, मग त्या कॅमेरावाल्यांना रिक्वेस्ट करून दुसरा अटेंडंट. मग काय होतं, त्यांच्याबरोबरचे अटेंडंट जे फार रोज एकत्र काम करणारे, हो हो ते एवढे घरच्यासारखे असतात. बरोबर. त्यांना त्या दुःखातून बाजूला काढून काम करा हे बरोबर आहे. म्हणायला लावणं सुद्धा हा जड जातं की कसं सांगणार आपण? जडही जातं, पण पण जबाबदारी तेवढी ती असते. जबाबदारी असते की ते व्हायला पाहिजे. अशाही प्रसंग आहेत की, बरोबर. आणि ते चालू करून दिलं. म्हणजे मी त्या हा. टीमचा त्या दिवशी भाग नव्हतो, बरोबर. आणि हे सगळं करून एका बाजूला हे करून ते काम चालू करून देऊन मग मी बाजूला झालो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणं हे नाहीये. हा, एक माणूस, तुमच्यातला माणूस नेहमी दिसतो आम्हाला सगळ्यांनाच की मग. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही त्या चित्रपटाचा भाग नसता हा. तरी बऱ्याच वेळा मी तुम्हाला बऱ्याच वेळा फोन केलेत की बाबा हे लोकेशन मिळेल का, हे कलाकार मिळतील का, तर तुम्ही असं बरतलंय की मी त्या चित्रपटाचा भाग नाही, तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे असं कधी होत नाही. नाही, आपलं क्षेत्र खूप लहान आहे. हो हो हो. म्हणजे मी कायम म्हणतो की आपण एकमेकाला धरूनच असलं पाहिजे. आणि बरोबर आहे. हे असं तर कोणी करू नये. म्हणजे हा. मी फार विशेष करतो असं काही नाही त्यात. हो हो तर सगळ्यांना. एकमेकाला मदत करणं, आता मी सुद्धा मागतो मदत दुसऱ्यांकडे, लोक नक्की, करतात नक्की, ना. नक्की, नक्की. आमचे प्रोडक्शनवाले सगळे करतात मदत. तुम्ही काम केलेलं इरसाल या चित्रपटात राजकारण, गुन्हेगारी किंवा वस्तीमधली सत्ता संघर्ष दाखवलाय. अशा प्रकारच्या विषयावरती चित्रपट करताना प्रोडक्शन मध्ये विशेष म्हणजे काय काळजी घेतली जाते किंवा वेगळं काही लोकेशन शोधलं किंवा काही नवीन? नाही, हा थोडा कसा रियालिटीकडे जाणारा चित्रपट होता. की दांडेकर पूल आणि परिसरातली जी गुन्हेगारी होती, आणि विशेषतः बाल गुन्हेगारी होती, अच्छा. त्यावर आधारित तो चित्रपट होता. हम्म. मुलं कसे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण वगैरे सोडून गुन्हेगारीकडे झुकतात, असं. बरोबर आहे. हा. तर अशा ह्याच्यात निर्मात्यांची मागणी होती की त्यांना रिअल लोकेशन होतं. अच्छा. त्यांनीच ते लोकेशन शोधलं होतं. पण मग हम्म. तिथे रिअल लोकेशनला आणि जिथे ही गुन्हेगारी आहे त्याच ठिकाणी त्याच पद्धतीचा चित्रपट करणं हे थोडं आव्हान असतं. बरोबर आहे. हा. पण मग तिथले जे लीडर आहेत, सामाजिक काम करणारे लोक आहेत, बरोबर. नगरसेवक आहेत, ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून मग ते शूटिंग करावं लागलं हा, होतं. बरोबर. आपला उद्देश त्यातून काहीतरी चांगलं घडवण्याचा चांगलं, किंवा yes. एक वेगळा टच करण्याचा असतो. ते त्यांना पटवावंही लागतं ना बरोबर, की ते. आणि मग ते सुरळीत चालू होतं. आणि कसं असतं, अशा ठिकाणी शूटिंग करताना कुणाला आरेला कार्य करून जमत नाही. बरोबर आहे. म्हणजे बाबा पुता करूनच ते काम करावं लागतं. तिथे आपण खूप लो लेवलला जावं लागतं. हो हो हो. कोणीही जरी ओरडला, आता एक दोनदा आलं होतं ना तिथलं. नॅचरली अशा वस्तीमध्ये संध्याकाळी दारू पिऊन लोक असतात. आणि एकदा दारू पिले की ते लोक ऐकायला तयार होत नाही. मग कोणी येऊ द्यात समोर. बरोबर आहे. पंतप्रधान आले तरी ते त्याला ऐकणार नाहीत. तर मग असा अनुभव आल्यावर थोडंसं
त्या लोकांना सांगावं लागलं की या लोकांना थोडं बाजूला ठेवा, बरोबर. किंवा आपल्या दिग्दर्शकांनाही सांगावं लागलं की शक्यतो संध्याकाळपर्यंत आटोपता आलं तर बघा. हो हो हो, बरोबर. त्यानंतरचे काही सीन्स वगैरे त्यांनी मग शिफ्ट करून संध्याकाळपर्यंत आटोपलं. बरोबर. आणीबाणी हा जो काही चित्रपट आलता मधल्या काळामध्ये, हो. आणीबाणीच्या जो काही काळ होता त्यावेळेस, त्या काळावर आधारित चित्रपट, ऐतिहासिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट करताना प्रोडक्शन मध्ये विशेष काय काळजी घेतली जाते किंवा कशी तयारी केली जाते? हा, आता आणीबाणी स्पेशल चित्रपटाचं तो म्हणजे मी लहानपणी अनुभवलेलं आहे ते. हा हा. मला अजूनही त्यावेळेस. त्या आठवणी आहेत की इंदिरा गांधींनी तो कायदा आणला होता काही? हा कायदा म्हणजे नसबंदी नसबंदी. राबवा हे होतं. बरोबर. आणि मी पाहायचो ना की गाडी आली, ती जीप हा. आली, लोक पळायचे. लोक पळायचे. म्हणजे मी पळालेले लोक पाहिलेले, बरोबर. रानावनात पळायचे, घरातून बाहेर पळायचे, घरात थांबायचेच नाही, हा हा हा. तर रानात आहे. बरोबर. आणि मग त्यांच्या बायका वगैरे ते कुठंतरी त्यांना जेवण नेऊन दे वगैरे. हम्म. आणि तो सब्जेक्ट तसा घेतलेला होता, त्यामुळे तो एक चांगला सब्जेक्ट एक होता. कॉमेडी म्हणजे विनोदी पद्धतीने मांडला, पण हा, तो खूप चांगला महत्वाचा होता. आहे. पण अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही कुठलाही ऐतिहासिक किंवा मागच्या काळातला चित्रपट करता, त्यावेळेला एक तर तुमच्या लोकेशन्स पासनं तुमचे कॉस्ट्युम्स आहेत, तुमच्या बरोबर. प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्याचं ध्यान आपल्याला ठेवावं लागतं. आणि तिथं जसं त्या प्रत्येक एचओडीचं काम असतं, तर ते सगळे व्यवस्थित पद्धतीने करतात की नाही, बरोबर. हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम असतं. आणि किमान त्याला ते माहिती असावं लागतं की अरे त्या काळातली अमकी अमकी गोष्ट कुठे मिळू शकते, बरोबर. की संदीप इनामकेंकडे हे जुन्या ह्या गोष्टी आहेत, हे माहिती असायला पाहिजे ना. तर तेवढी माहिती घेऊन, आणि नसेल जरी माहिती तर मग त्याने 4 लोकांना विचारायला पाहिजे प्रोडक्शनच्या माणसाने. पण शक्यतो तिथली ते आत्ताच एक अशी जुन्या काळातली फिल्म पाहिली, पण तिथे मग खूप असे मोबाईलचे टॉवर दिसत आहेत, हे दिसत आहेत. तर ते मग आपण त्या काळाशी तादात्म्य पाहू शकत नाही आपण ना, की ते अरे नाही ना, कसा दिसला तो. मला आठवतंय रामायण नावाची मालिका अतिशय सुप्रसिद्ध मालिका होती. त्यात सुद्धा जंगलामध्ये काही झाडं अशी दिसली की लोकांनी त्याच्यावर पेपरला सुद्धा लिहिलेलं होतं की ही झाडं ही परदेशातली, तर आपल्या जंगलातली नाही, तर त्या नवीन लावलेली असतील का तिथे शो? हा, ती शोची झाडं होती वगैरे. तर म्हणजे आपण म्हणतो प्रेक्षकांना काय समजतं, ते खूप लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. आणि त्यामुळेच ते प्रेक्षकच आपलं चित्रपट चालवतात, हे आपल्या मेकरच्या लक्षात येत नाही की फायनली प्रेक्षक चालवतात. त्यामुळे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यामुळं प्रेक्षकांना काय समजतं की ही चूक शक्यतो मेकर्सने करू नये. सर, आता बऱ्याच आता हे जर चित्रपट सगळ्या चित्रात तर तुम्ही आहेत, पण मला वाटतं तुम्ही BNT कंपनी आणि त्याचं नाही का बार्स अँड टोन्स, त्याविषयी मी खूप ऐकलेले, म्हणजे पाहिले, आपण एकत्र काम केले. म्हणजे संजय दापके असतील, आपले पाटील सर असतील किंवा तामणकर असतील, तर ही तुम्ही मला वाटतं पार्टनरशिप पण त्याच्यामध्ये केली होती किंवा काय काम पण होतं. मग त्या कंपनीविषयी, त्या काळात असं होतं, सिनेमा जाहिराती काय म्हणलं की BNT, त्या BNT विषयी आम्हाला ऐकायला आवडेल सगळं. बार्स अँड टोन टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड हे त्या कंपनीचं नाव, संस्थेचं. प्रायव्हेट लिमिटेड होती ती. मी उशिराने जॉईन झालो, पण हे जे त्याचे पार्टनर जे होते, त्यांचे एक सरदेसाई सर म्हणून होते, त्यानंतर संजय दापके, अतुल तामणकर आणि विजेंद्र पाटील, हे सगळे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असलेल्या EMRC या संस्थेत नोकरीला होते. मग यातले तामणकर, पाटील, दापके हे बाहेर पडले, त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःची संस्था चालू केली. त्यावेळेला पुण्यामध्ये अशी एक मीडियामधली असलेली ही संस्था होती, आणि हे सगळे तिकडे शिकलेले, तिथे प्रॅक्टिकली हे केलेले, बाहेर येऊन त्यांनी कॅमेरा घेऊन वगैरे ती संस्था चालू केली. आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स, ॲड फिल्म्स असं त्यांनी करायला सुरुवात केली. त्यावेळेला पुण्यात अशा संस्था फार नव्हत्या, 1-2च होत्या, पण त्यांचंही काम हे चालू होतं. पण हे टेक्निकल साऊंड लोक होते, टेक्निकलमध्ये त्यांचा अनुभव आणि हे चांगला होता.
आणि सरदेसाई सर ते EMRC मध्ये असले तरी ते यांना तशी मदत करायचीच की काही टेक्निकल लागलं काही लागलं तर. बरोबर. आणि या लोकांचं एक होतं, फक्त पैसा कमवणं हे त्यांचं कधी टार्गेट नव्हतं. नाही सर. चांगले प्रोजेक्ट्स, मग या सगळ्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून लॉस घेऊन केलेले प्रोजेक्ट आहेत. बरोबर. आणि साधारणतः एका वयाचे आम्ही असल्यामुळे मी त्यांच्याशी जोडला गेलो. आणि जसं जोडला गेलो तसं आमचं एकमेकाशी सूत जमलं आणि मी त्या संस्थेत सहभागी झालो. त्यांनी मला पार्टनर पण करून घेतलं, जे काय असेल पण त्यातही. आणि मी खूप प्रोजेक्ट बरोबर केले. बरोबर. आणि मला आठवतं की जर कोणी शैक्षणिक आता फिल्म इन्स्टिट्यूट, आमचं बार्स अँड टोन टेलिव्हिजनचं ऑफिस नळ स्टॉपला होतं. फिल्म इन्स्टिट्यूट एक 4 पावलं पुढे होती. तर तिथनं जे विद्यार्थी यायचे, आमची फिल्म ट्रान्सफर करायची, हे करायचे, किंवा त्यांना काही एडिटिंगचं हे लागायचं, तर हे तुमचं किती बजेट आहे ते द्या आणि करून जा, असं हे सगळे म्हणायचे. अजून पण तशा पद्धतीने ते काम चालू आहे. ते असं अडवून धरत नाही. तुझं आहे ना, तुम्ही करताय ना, हेच. असं एक मला माझ्या बाबतीत मिळालेले होते त्यावेळेला दादा कोंडके. दादा कोंडकेंचा खडकवासल्यामध्ये स्टुडिओ चालू झालेला होता आणि मला एक दूरदर्शनची मालिका करायची होती आणि दूरदर्शनला पायलट एपिसोड सबमिट करावे लागायचे. ते पायलट एपिसोड झाल्याशिवाय पुढचं पास व्हायचं नाही तुमचं. एका निर्मात्यांसाठी मला तो पायलट एपिसोड करायचा होता आणि आम्ही दादा कोंडके स्टुडिओमध्ये गेलो आणि तिथे पाहिलं काय काय अवेलेबल आहे. लाईट्स होते, कॅमेरा होता, मोठं स्टुडिओ होता आणि 70-80 एकरातलं महाराण बंगला वगैरे असं बरंचसं होतं की जिथे आमचा तो पायलट एपिसोड कम्प्लीट होणार होता. तिथले मॅनेजर होते त्यावेळेचे बांदल म्हणून, त्यांच्याशी बोललो वगैरे. तर काय काय पाहिजे ती लिस्ट त्यांना दिली वगैरे आणि त्यांनी त्या लिस्टच्या नुसार एक असं मोठं बजेट दिलं की एवढे पैसे होतील इथे शूटिंग करायचं म्हटल्यानंतर. आणि आमचे पायलट एपिसोड करतो प्रोड्युसर, तर पैसेच नव्हते, म्हणजे फार कमी बजेट होतं. म्हटलं ठीक आहे, कळवतो. आणि आम्ही जायला निघालो आणि तेवढ्यात गाडी आली आणि गाडीतनं दादा कोंडके आले. आणि म्हणजे खरं तर दादांना भेटण्याची लहानपणापासूनची इच्छा माझी तिथे कंप्लीट झाली. आणि दादांनी विचारलं काय रे, काय काम आहे वगैरे. मग मी त्यांना सांगितलं असं असं आहे. मग काय प्रॉब्लेम काय? म्हटलं आपले मॅनेजर आहेत, त्यांनी हे बजेट दिले. मग काय तुझं काय बजेट नाही का? म्हटलं खरंच नाहीये, कारण पायलट एपिसोड आहे, ते पास होईल नाही होईल, सिरियल पास होईल की माहिती नाही, पण ते दिल्याशिवाय तर दूरदर्शन करत नाही. समजा आता तू इथं केलं, मी तुझ्याकडनं पैसे नाही घेतले, तर पास झालं तर पुढचे एपिसोड इथं करणार का तू? म्हटलं हो, मी तुम्हाला तो शब्द देतो, मी नक्की इथे करेन. त्यांनी बांदलांना बोलवलं. जे काय मागेल ते त्याला फुकट द्यायचं. जितके दिवस असेल लाईट, आपलं बंगला उघडून दे, त्यांची राहण्याची व्यवस्था काय, आपल्याला खर्च पडणार नाही, पण आपल्याकडे आहे ते सगळं त्याला फुकट द्यायचं, हे त्यांनी सांगितलं. तो पायलट एपिसोड आम्ही केला. म्हणजे दादांची ही जी वृत्ती होती ना, मी त्यांना म्हटलं तुम्ही हे फुकट, अरे म्हटले एवढं केलंय, हे सगळं हे लोकांनी इथं येऊन शूटिंग करावं एवढ्यासाठी केलेलं आहे. पैसा मिळवणं हे माझा हेतू नाहीये, तो माझ्याकडे आहे. लोक आली पाहिजे, जास्तीत जास्त शूटिंग आलं पाहिजे, लोकांना याचा वापर करता आला पाहिजे. हे लाईट पडून काय करणार आहेत, हे असंच मारहाण राहिलं तर तिथं काही कोणी हे होणार नाही, उपयोगाला. त्यासाठी मी केलंय आणि म्हणून मी तुम्हाला ते देतो. आणि तुमचं पुढचं पास झालं, फार बजेट नसलं तरी इथे येऊन करा. या वास्तूला शूटिंगची सवय लागली पाहिजे. म्हणजे असा त्यांचा जो एक हे होता, तसा BNTच्या लोकांचं हे होतं. कुणी अजूनही ते जर कोणी अडचणीत असेल ना, तर ते त्याला मदत करतात. ते मध्ये सर आपण आता क्रांतीवीरावरती फिल्म केली होती मला 2013ला मला वाटतं, कोल्हापूरमध्ये कन्हेरी मठामध्ये. मग दापके सरांचा आता मी त्यांच्यावर म्हणजे योगायोगाने गार्डियन मीडियामध्ये पण जॉईन झालोय. त्यांचे थीम पार्कचं काम करतो. थीम पार्कचं आता बाकी तुम्ही सगळीच कामं कमर्शियल, पण ती काम करायला एक वेगळाच आनंद असतो खरं तर. म्हणजे मलाही ते चांगलं वाटतं करायला. आणि तुम्ही बऱ्याच वेळा त्याला मार्गदर्शन दिलं की सपोर्ट केलाय की मला हे काम करत जा. पण हे करता करता तुम्ही आता FTI मध्ये पण बरीचशी जबाबदारी तुमच्याकडे आहे, प्रोडक्शन मॅनेजर किंवा इतर गोष्टी.
एफटीआय मध्ये नक्की आता काय करताय तुम्ही आणि कशा पद्धतीने काम चालू आहे आपलं? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हं. म्हणजे तर काय म्हणतो आपण, तिथे काम करायला मिळणं म्हणजे मला ज्या वेळेला पुण्यात आलो त्यावेळेला मी खूप प्रयत्न केला होता की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जायचं अच्छा. आणि ऍक्टर बनायचं. हं. मला त्या गेटमधून आतमध्ये जायलाच मिळालं नव्हतं. बरोबर. पण नंतर अनेक शूटिंग्स मी तिथे केले. हं. खूप शूटिंग फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये केले मी. आणि एकदा तिथले मॅनेजर होते शेख, हं. त्यांचा मला फोन आला की आमचे बऱ्याच बॅच अशा एकत्र झालेल्या आहेत हो. आणि ते पोरं जात नाहीयेत, त्यांना बरीचशी मदत पाहिजे, तर तुम्ही जॉईन करता का फिल्म इन्स्टिट्यूट? अच्छा. मी म्हटलं मी पाहतो. हं. आणि असे एक 3-4 महिन्यात त्यांचे 3-4 फोन येऊन गेले, अहो येऊन भेटा तरी. हं. मग मी भेटलो आणि त्यांनी ती ऑफर केली. म्हटलं ठीक आहे, मी येतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तिकडे जॉईन झाल्यानंतर लोकेशन, बाकी इक्विपमेंट्स वगैरे असे काही ना काही प्रॉब्लेम होते आणि ते मी फटफट द्यायला सुरुवात केली. हं. माझे आजपर्यंतचे अनुभव होते, एक फोन केला की अहो तुमचा बंगला पाहिजे, बरोबर. विद्यार्थी आहेत, फार पैसे नाहीत वगैरे. हं. पण आजपर्यंतच्या याच्यामुळं ते लोक द्यायचे ते. आणि त्या बॅच अशा म्हणजे मला तिथे काम करणं आणि बाहेर काम करणं यात जमीन आसमानाचा फरक होता. तिथे मला फार काम करावंच लागायचं नाही. हो. आणि पण झालं काय की त्यांच्या जशा ह्या बॅचेस निघायला लागल्या किंवा गेल्या, पण ते मला एक्सटेन्शन देत गेले, नाही नाही थांबा, अजून थांबा वगैरे. आणि मलाही ती थोडीशी रिलॅक्सची सवय लागली. हं. तिथल्या मुलांचं काम करता करता मग माझं बाहेरचं तसं कमी होत गेलं. अच्छा. कारण प्रोडक्शन मॅनेजरची किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी असते की मॅक्झिमम त्याने स्पॉटवर थांबलं पाहिजे. मग मी ते बाहेरचं काम कमी केल्यानंतर जे माझे पूर्वीचे निर्माते होते हं. तेच मला अशी सवलत देतात की तुम्ही ते सांभाळून इकडं तुमची माणसं ठेवा आणि आमचं हे तुमच्या बरोबर. सुपरविजन खाली आम्हाला चालेल. फिल्म करून द्या, सिरियल करून द्या. तर अशी कामं मी करतो. बरोबर. पण फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याचं खऱ्या अर्थाने भाग्य ते मला मिळालं आणि विद्यार्थ्यांसाठी अजूनही मी ते करतोय हो. त्यांच्यासाठी. सर तुमचं आता म्हणजे तुमचे सहाय्यक म्हणजे असिस्टंट त्या काळातले मी राहुल उदक असेल, विशाल सान्ने असतील, विनय जवळगेकर असेल, ही आता चांगलं मार्केटमध्ये काम करतात. म्हणजे आपली बरोबर राहणारे साथीदार ते चांगलं काम करतायत आणि म्हणजे आता मी त्यांच्याबरोबर नक्की काम करतोय. ते तुमचं आदराने नाव घेतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही तंत्रज्ञ, कलाकार, कामगार यांच्याविषयी एक पॉझिटिव्ह हे असतात की कुठली त्यांची शिफ्ट किंवा कमी हे नको, त्यांचं पेमेंट मिळालं पाहिजे. म्हणजे हे म्हणजे याच्या व्यावहारिक किंवा पैशाच्या भिंतीपेक्षा वेगळं नातं तुम्ही जपलेलं आहे सगळ्याच बाबतीत. तर आता कामगार आणि ह्याच्याविषयी तुम्ही बऱ्याच योजना किंवा पेन्शन्स योजना, चित्रपट महामंडळ असेल की त्याच्या मार्फत राबवताय. तर ती आयडिया कशी सुचली तुम्हाला किंवा नक्की ते का घडलं तसं? खरं तर अजूनही दुर्दैवाने आपल्या कामगारांविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन बऱ्याच लोकांकडे आहे. का आहे तो माहिती नाही. पण आहे तो. आणि माझं पूर्वीपासनं कामगार ही माझी स्ट्रेंथ राहिलेली आहे. बरोबर आहे. तेच म्हणजे महत्त्वाचं आहे सगळ्यात. ते मला खूप पूरक आहेत कायम आणि त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे कायम. बरोबर. म्हणजे मी त्यांच्यासाठी फार काही केलं नाही, पण जे केलं त्याने जेवढंसं केलं त्याच्यामुळं ते कायम आत्तापर्यंत सपोर्टिव्ह आहेत. आता पुण्यामध्ये 17 जे माझे असिस्टंट होते, मी मध्यंतरी मोजले की किती असिस्टंट होते, तर ते माझे 17 असिस्टंट आहेत जे EP म्हणून काम करतात, स्वतंत्र काम करतात आणि खूप मोठे मोठे प्रोजेक्ट करतात. आणि त्यातले दोघे तिघे मला म्हणतात, एवढेसे पैसे नका सांगत जाऊ तुमची फी, असं ते म्हणजे बरोबर आहे. त्यांना आत्ताचं हे माहिती आहे ते आहे. आणि मला खूप मनापासून समाधान आहे की हे सगळे आपापल्या क्षेत्रात स्थिर झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे विश्वासाने निर्माते पाहत आहेत, ह्याचा आनंद हा आणखी वेगळाच आहे मला. पण हे कामगारांसाठी म्हणजे पहिल्यापासनं की मला असं वाटायचं, मला निर्मात्यांबरोबर भांडणं झालेली आहेत माझी, वाद झालेले आहेत की तुम्ही बाकी ठेवा ना, त्यांचे पैसे डेली वेजेस आहे, आपण म्हणतो डेली वेजेस आहे,
रोजच्या रोज का देत नाहीत? तुमची ती तयारी असली पाहिजे ना पहिली. रोज नाही, कमीत कमी 4 दिवसांनी, हा. 8 दिवसांनी म्हणजे मी तो कटाक्षाने पाळलेला आहे हो. की 4-5 दिवस, हे मलाही 8 माहिती, दिवसांनी. बऱ्याच वेळा तुम्ही शूटिंग बंद केलेली की हा, थांबा, पैसे येऊ द्या मग पुढे जा. करेक्ट आहे. कारण ते यायला पाहिजेत ना. ते बरोबर. अडकत अडकत जाऊन मी खूप लोकांचं पाहिलं की हम्म. खूप पैसे राहिले हम्म. आणि मग पुन्हा मग तुमचे 10 रुपये असतील तर 2 रुपये घ्या आणि काम करा. अरे पण त्यांनी 10चं काम केलंय ना, हो. त्यांनी त्याचे तेवढे दिवस दिले, तर हम्म. तुम्ही का देत नाहीत? हा माझा. पण मी कायम म्हणजे याच मताचा आहे की फार शूटिंग बंद पाडायचं नाही, पण त्यातलं मार्ग काढून तो हे बरोबर. यांचंही काम करायचं. हम्म. त्यामुळं ते लोकांचं तसं प्रेम आहे आणि दुर्दैवाने अजूनही आपलं कामगार संघटित नाही. हम्म. ते एकत्र सगळेच येत आर्ट नाहीत. डिपार्टमेंट सगळेच असेल, कामगारच, लाईट डिपार्टमेंट सगळेच असेल, स्पॉट डिपार्टमेंटचे दादा असतील, कामगार आपले सगळे चालू. संघटित नाही, ते एकत्र येत नाहीत. हम्म. आणि 90% कामगार हे व्यसनाधीन आहेत. बरोबर. हा. तो एक कधी हे यातून बाहेर पडतील माहिती नाही. हा, बस सेव्हिंग करत नाही किंवा हा, फॅमिलीकडे लक्ष तेवढं देत त्यांचं नाही, देत नसतं नाही. बऱ्याच वेळा. अगदी देत नाहीत. मला एक स्पॉट बॉय एका शूटिंगच्या दरम्यान असा आला आणि त्याच्या घरी काहीतरी कोणाची काकाची वगैरे डेथ झाली होती. हम्म. तो आला, त्याला म्हटलं कशाला आला? तो म्हटला नाही दादा, पैसे तर पाहिजेत ना मला हो. रोजचे. अरे म्हटलं ठीक आहे ना, ते तुला मी दिलेही असते ना. हा, पण आजच्या दिवस तरी हा, थांबत. तू थांबायला पाहिजे. आणि तो म्हणजे अशा याने तो म्हटला की नाही दादा, शो मस्ट गो ऑन. हा, हा. आणि मग मी त्याला म्हटलं अरे असं नसतं. शो मस्ट गो ऑन हे कुठं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे? आणि म्हटलं तू कामगार असू, कलाकार असू, ऍक्टर असू वगैरे, शो मस्ट गो ऑन हे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या परिस्थितीत आहे. बरोबर. तुमचा जीव जाईपर्यंत तुम्ही काम करणं हा त्याला अभिप्रेत नाहीये. हम्म. हे तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि फक्त शो करा, हे बरोबर नाहीये. तुम्ही बरोबर. तुमची फॅमिली सांभाळा, तुमचे आईबाप सांभाळा, मुलं, शिक्षण, त्या सगळ्या सगळं जबाबदाऱ्या, करा. आरोग्य. हे पहा, तुमचं घरदार व्यवस्थित चालवा आणि मग इकडे लक्ष द्या, हो. तर त्या शोला अर्थ आहे. बऱ्याच वेळा ते होतं ना, म्हणजे प्रसंग तसे येतात येतातच ना. आपल्याला इथे. हा. आता स्टेजवर हो. कलाकार पाहतो आपण शूटिंगच्या वेळेला. हम्म. संजय सुरकर आपले हो. दिग्दर्शक, हे ऑन शूटिंग चालू असताना हार्ट अटॅकने गेले. का? हम्म. त्यांचा पहिला ज्या वेळेला हार्ट अटॅक आला होता, त्यांना पहाटे मीच ऍडमिट केलं होतं पुन्हा हॉस्पिटलला. बरोबर. हा. आणि दुसरा हार्ट अटॅक त्यांना याच्यावर आला, लोकेशनवर. हो. पण मग ही जी काळजी घेण्याचं त्यांचं काम होतं, हो. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हम्म. कशासाठी? शूटिंग चालू राहिलं पाहिजे, हो. म्हणजे शो मस्ट गो ऑन. बरोबर. पण शेवटी माणूस गेला ना, तो हम्म. सगळं थांबलं ना. समजा काळजी घेतली असती, ते 4 दिवस शूटिंग थांबलं असतं तर पुन्हा झालंच असतं ना. हो. हो. तो माणूस राहिला असता, बरोबर. त्याने आणखी काही फिल्म केल्या असत्या. नक्की. त्यामुळे शो मस्ट गो ऑन हे एक कुठेतरी मर्यादेपर्यंत असलं पाहिजे. प्रत्येकाला आपली मर्यादा लक्षात आली पाहिजे. कुठपर्यंत आपण धावायचं. उरापोटी धावणं आणि त्यात बळी जाणं हे ते शो मस्ट गो ऑनचं अभिप्रेत नाहीये. कृपया सर्वांनी, म्हणजे अगदी कलाकारांपासनं अगदी निर्मात्यापर्यंत आणि कामगारांपर्यंत सगळ्यांनी याचा नक्की अर्थ लक्षात घ्या आणि एवढं नका करू की आपल्या परिवाराला त्याची झळ पोचेल. कारण आपलं काही बरं वाईट झालं तर ती झळ फक्त आणि फक्त आपल्या परिवाराला पोचते, बाकी कोणालाही पोचत नाही. आपण आहोत, आपण कुणाच्या विधीला जरी गेलो तरी आपण तिथे एकमेकाशी गप्पा मारतो, बोलतो आणि हास्यविनोद सुद्धा चाललेले असतात. त्यामुळं ती झळ फक्त परिवाराला बसते. त्यामुळं एका मर्यादेपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ अभिप्रेत आहे तो घ्या आणि तसे वागा. बरोबर आहे सर. दुसरं, आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, त्यात बरीच वर्ष तुम्ही काम करताय. बरेच चित्रपट, त्याचं अनुदान असेल, मग त्याच्यावरती म्हणजे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर ती नक्की संघटना, त्याच्याविषयीचं काम आणि तुम्हाला त्या बाबतीचं सगळं समाधान, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल? खरं तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेची माहिती मला स्मिता तळवलकरांनी करून दिली. त्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या आणि तेव्हापासून मी थोडी माहिती घेतली. आणि अशी कुठली संस्था आहे म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
हे आपल्या देशातलं एकमेव महामंडळ असं आहे की ज्यामध्ये स्पॉट बॉय आहेत, जे कामगार आहेत, तंत्रज्ञ आहेत, कलाकार आहेत आणि निर्माते आहेत. बरोबर. ही एकमेव संस्था आहे. नाही तर बाकीच्या ज्या संस्था आहेत, निर्मात्यांची वेगळी संस्था आहे, हा हा हा. त्यानंतर तंत्रज्ञांच्या म्हणजे एडिटरची वेगळी संस्था आहे, कॅमेरामनची वेगळी संस्था आहे, अशा वेगवेगळ्या त्या त्या विभागाच्या संस्था आहेत. पण ह्या सगळ्यांची असलेली शिखर संस्था जी म्हणतो ती आपली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आहे. आणि मेघराज राजे भोसले हे अध्यक्ष झाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या त्या टीममध्ये मी निवडूनही आलो आणि त्यांनी खजिनदार पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. पण कसं असतं की आम्ही आलो त्या आधीचं महामंडळ आणि त्यानंतरचं महामंडळ, हा फरक आम्ही निश्चित तयार केला. कारण आम्हाला खऱ्या अर्थाने या सगळ्या घटकांसाठी काम करायचं होतं. आणि मग तिथे आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम काय केलं, जे मला एवढ्या वर्षात जे जाणवलं होतं की एक एक चित्रपट करणारे निर्माते अनेक येतात आणि ते त्यांचा चित्रपट चालला नाही, त्यांना माहिती नसतं, काही नसतं, तो चित्रपट चालला नाही की ते 10 जणांकडे चित्रपट सृष्टीला शिव्या देतात. बरोबर. काय इथे जाऊन काय खरं नाही वगैरे. अरे पण तुम्हाला चित्रपट सृष्टी नक्की काय आहे ही माहीतच नाही. बरोबर. तुम्ही कसे आलात? आता एक साधं उदाहरण आहे संदीप, की प्रोडक्शनवाले जे बरेचसे आहेत ते काय सांगतात की एक पिक्चर करा, 50-60 लाख मध्ये पिक्चर होतो आणि तो असा असा चालला, एवढं कलेक्शन, एवढं हे, एवढं अनुदान, हे ते सगळं 5-6 कोटी तर कुठे गेले नाहीत. बरोबर. असं त्या निर्मात्याला तयार करतात आणि तो निर्माता तयार होतो. आता ज्याच्याकडे 50-60 लाख रुपये गुंतवायला आहेत असा माणूस हा यशस्वी असतो की नाही? बरोबर. ज्याच्याकडे असे पैसे असतात म्हणजे त्याने त्याच्या व्यवसायातनं हे पैसे मिळवलेले असतात की नाही? नक्की. पण आपलं चित्रपट काढताना त्याचं सगळं ज्ञान तो कुठे ठेवतो समजत नाही आणि तो अशा याला भुलला जातो. एक सोपं आहे, जर 50-60 लाखात 5-6 कोटी मिळणार असतील तर मी निर्माता कशाला शोधेन? मी ते 50-60 लाख तयार करायच्या मागे लागेल. मी माझं घरदार विकेल, गहाण ठेवेल, हे करेल. जर मिळतात ना पैसे 100% तर मी मग दुसऱ्याला कशाला देईन ना? मी तेवढं स्वार्थी असलं पाहिजे ना. मग हे निर्माते विचार करत नाहीत आणि ते असे पैसे गुंतवतात आणि मग अर्धवट कुठेतरी, आता चित्रपट महामंडळावर असल्यापासून लक्षात आलं की 120 चित्रपट आता सध्याचा जो आहे रेशो ते तयार होतात. 200 चित्रपट हे तयार न झालेले अर्धवट राहतात दरवर्षी. दरवर्षी अर्धवट ह्या अज्ञानामुळं 120 मधले तुमचे 40-50 चित्रपट रिलीज होतात. बाकी डब्यातच असतं. त्या रिलीज मधले 2 चालतात सुपरहिट आणि 5 चित्रपट तुमच्या गुंतवलेला पैसा मिळवतात. हा रेशो मी आता काही वर्षापासून पाहतो, त्यात बदल झालेला नाही. चित्रपट संख्या वाढली, रेशो तोच होतो. तर हे जर एवढं आहे तर मग आम्ही काय केलं की आम्ही पहिल्यांदा निर्मात्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या की निर्मात्यांनी माहिती करून घ्या चित्रपट म्हणजे काय, त्याच्या सगळ्या गोष्टी, कुठले खर्च आहेत, कुठले नाहीत, कुठले इन्कम आहेत, कुठले नाही. आणि माझं तर अजूनही असं म्हणणं आहे की तुमच्याकडे पैसे आहेत ना, की तुमच्याकडे 1 कोटी रुपये, ते 1 कोटी रुपये गेल्याने मला काही फरक पडत नाही. तर तुम्ही पैसे गुंतवा, पण तुम्ही सगळं शिक्षण घ्या निर्मात्याचं. बरोबर. दुर्दैवाने काय झालंय, सिंगल प्रोड्युसरमुळं आज इंडस्ट्री आपली खूप लयाला चाललेली आहे. रिपीट प्रोड्युसर राहिले नाहीत. आता किती म्हणजे दादांसारखा माणूस होता, दादा कोंडकेंसारखा, महेश कोठारेंसारखा होता, सचिन पिळगावकरांसारखा होता, सरपोतदार फॅमिली होती, ही घराणी होती चित्रपट निर्माते, मराठी चित्रपट एकामागोमाग करणारे. आता का एकही नाही. ना सचिन पिळगावकर करतायत, ना महेश कोठारे करतायत. ते नवीन कोणीतरी प्रोड्युसर शोधतायत आणि त्यांच्यासाठी फिल्म करतायत. म्हणजे ह्या ज्या संस्था, हे जी घराणी गायब झाली निर्मात्यांची, तर त्या हे सिंगल प्रोड्युसर कारणीभूत आहेत. ते असे ते पुन्हा आले पाहिजेत. असे संस्था टिकल्या तर आपला व्यवसाय चालणार आहे. बरोबर आहे.
किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र प्रोजेक्ट केले तर काही होऊ शकतं का? हा तो त्यातला एक उपाय आहे. उपाय आहे. हे बरोबर. पहा, आता निर्मिती करणं हे सोपं आहे, हं, पण पिक्चर रिलीज करणं आणि तो विकणं हे अवघड आहे. हं, आता हिंदीमध्ये जे कॉर्पोरेट हाऊसेस आलेले आहेत, हं, तसे मराठीत फार कॉर्पोरेट हाऊस तर येऊ शकत नाही ना. हं, हं. पण मग 4 प्रोड्युसरनी एकत्र या ना. बरोबर आहे. हा माझा हं. समजा 2 कोटी रुपये खर्च आहे, प्रत्येकाने 50 लाख टाकले, समजा लॉस झाला हं. तर तुमचा लिमिटेड लॉस आहे. हो, हो. एकाचेच 2 कोटी जाणार नाहीत ना. बरोबर आहे. पण तुम्ही आणखी पिक्चर करा. मला काही एक निर्मातेमध्ये भेटले, हं. त्यांनी 2 चित्रपट लॉस झाले. तिसऱ्या चित्रपटासाठी माझ्याकडे आले होते. हं, हं, हं. मला करायचं आहे. म्हटलं, अहो 2 चित्रपट लॉस झाले आणि अजूनही नाही, नाही म्हटले, मी पैसे मिळवतो, गुंतवणार. इकडे गुंतवलेत ना, मला इथूनच काढायचे ते. बरं. हट्टच एकदम. हां, आणि ते करणार. आणि चौथा चित्रपट त्यांचा सक्सेस झाला ना. बरं, बरं, बरं. त्यांनी मला येऊन सांगितलं. चौथा मी केला नाही. हो, हो. म्हणजे तिसरा जो मी केला तो सुद्धा लॉसमध्ये होता. हं, हं. पण चौथ्या चित्रपटाचं त्यांनी मला स्पेशली बोलवून लंच दिला आणि लंचला सांगितलं की सगळ्या चित्रपटांचे लॉस मी या चित्रपटात भरून काढलेला आहे. आणि ते सातत्य, जिद्द, चिकाटी पाहिजे. करेक्ट. आणि व्यवसाय म्हणून त्यांनी त्याकडे पाहिलं की आज ना हो. उद्या कधीतरी मिळेल म्हणून ते Correct. झाली ती गोष्ट. म्हणजे त्यांनी मला टिप पण दिल्या की काय करायला पाहिजे हे बरोबर, चालवण्यासाठी. बरोबर. चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे त्यांनी तेवढ्यात 3-4 चित्रपटात शिकवून घेतलं. हो, हो, हो. म्हणजे नुसते पैसे दिले असं नाही. निर्माता म्हणजे नुसता पैसा देतो तो निर्माता नाही. म्हणजे याचे एक उदाहरण मी सांगतो, सुनील फडतरे आपले. हा, म्हणजे पुढचं तेही काय? चांगले, म्हणजे मोठाही चित्रपट असतो, मीडियम असतो, छोटाही असतो, आणि ते अगदी- कंटिन्यू ते चित्रपट करत Correct. असतात. अगदी बरोबर. अगदी मध्ये मी बरोबर. गजेंद्र आयरे, सुनील फडतरे त्यांचा एक सिनेमा केला. हं. त्यांचे कमी वेळेत कमी खर्चामध्ये एकदम कट टू कट याच्यामध्ये चांगला सिनेमा त्यांनी केला होता. तर गजेंद्र अय्यरेंनी 65 चित्रपट केले डिरेक्ट, हं. लेखक दिग्दर्शक म्हणून वगैरे. बरोबर, बरोबर. काहीतरी असेलच ना. हो, हो, हो. काहीतरी हे आहेच ना त्यांच्याकडे. नक्कीच सर. आता म्हणजे खूप गप्पा झाल्या, पण आता जाता आता एक प्रेक्षकांना काय सांगाल की चित्रपट सृष्टीत तुम्हाला यायचंय, काम करायचे, टिकून राहायचंय, तर थोडक्यात तुम्ही आमच्या तरुण पिढीला काय सांगू शकाल? मित्रांनो, नक्की या. चित्रपट किंवा या माध्यमासारखं इंटरेस्टिंग आयुष्यात दुसरं कुठलं माध्यम तुम्हाला सापडणार नाही. हे क्षेत्र एवढं चांगलं आहे, यात एवढी आव्हानं आहेत आणि ते आव्हानं पार केल्यानंतरचं मिळणारं मोठं समाधान आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं तर त्यातून तुम्हाला मिळणारं अर्थार्जनही अतिशय चांगलं आहे. फक्त तुम्ही सचोटी, प्रामाणिकपणा आणि तुमचं कायमस्वरूपी अद्ययावत राहणं हे जर तुम्ही सांभाळलं आणि निष्ठा तुमची त्या कामावरच ठेवली तर याच्यासारखं इंटरेस्टिंग दुसरं क्षेत्र नाही. अनेक नवीन मुलांनी अगदी फक्त अभ्यास करून यावं. तुम्ही 4 प्रोजेक्ट कुठेतरी असिस्टंटशिप करा आणि मग तुम्ही पुढे जा. कारण प्रॅक्टिकली येणारे आव्हानं, त्यावेळची आव्हानं ही तुम्हाला सोडवता आली पाहिजे. ती कशी सोडवायची यासाठी तुम्हाला पहिलं प्रॅक्टिकल नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यामुळं सगळ्यांचं स्वागतच आहे या क्षेत्रात आणि जरूर या. या क्षेत्रासारखं म्हणजे काय म्हणतो आपण, विस्तारलं तर आभाळ आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला करण्यासारखं आहे. तर सगळ्यांना वेलकम. धन्यवाद सर. आणि तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद संदीप, तुम्ही बोलवलं. खरं तर तुम्हाला सांगायला आवडेल, संदीप इनामके याला मी सासवडला शूटिंगला असं लहान पाहिलेलं होतं. तो राम मंदिर त्यांच्याकडं जे होतं तिथे आम्ही शूटिंग करायचो आणि खूप म्हणजे चित्रपट किंवा शूटिंगसाठी एवढी आस्था असणारा मुलगा तो कायम यायचा आणि आम्ही बरेचसे प्रोजेक्ट बरोबर केले. मग त्याच्यातलं आमचे मगाशी जो उल्लेख केला संजय दापके यांच्या थीम पार्कचं ज्यावेळेला त्यांचं चालू झालं तर तिथलं आर्ट डायरेक्शनसाठी संदीपचं योगदान मी पाहिलेलं आहे तिथं. आणि आम्हाला काही चित्रपटांमध्ये, काही ॲड फिल्म्स, मालिका याच्यात एकत्र काम करायची संधी मिळाली. आमच्या दोघांनी एकाबरोबर काम केलं. मी आत्ता जे काही गुण सांगितले, सचोटी, कामातले शिस्त वगैरे, हे सगळे त्याच्याकडे आहे. त्यामुळं शून्यातनं त्याने त्याचं विश्व उभं केलेलं मी पाहिलेलं आहे
आज सासवडमध्ये कला क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून त्याला सासवडकर कायम, मी त्यांचे जे प्रोग्राम्स असतात ते पाहतो, त्याला अतिशय अभिमानाने आणि आदराने तिकडं कायम बोलवलं जातं. आणि सासवडचं एक नाव कला क्षेत्रात संदीपने फार मोठं केलेलं आहे. आणि आपल्या समोर लहान असलेली मुलं एवढी मोठी झाली की मनापासून जो आनंद होतो ना, तो संदीप विषय आहे. संदीप, तू खरंच आणखी पुढं चांगलं हे कर, मोठा हो नक्की, नक्की. एकदम. ओके, ओके. धन्यवाद सर. ओके.